नमस्कार मित्रांनो, आज आमच्या गावची श्री शरखवली बाबा देवस्थान याचा कालपासून उत्सव सुरू झाला आहे. जानेवारी महिन्यामध्ये जी पौर्णिमा येत असते त्या पौर्णिमेला ही यात्रा भरत असते. आम्ही सकाळी दर्शनासाठी गेलो होतो आणि तिथं दर्शन वगैरे झालं आणि मग आम्ही थोडीशी भेळ वगैरे जिलेबी आणि रेवडी घेतली आणि आमच्या शेतामध्ये हे बघा, आमच्या मागे ना शेतच दिसतंय. आम्ही आमच्या शेतामध्ये निवांत आलोय आणि इथं त्याचा आस्वाद घेत आहोत. बऱ्याच दिवसापासून ही यात्रा भरली नव्हती. जवळ-जवळ 5 वर्ष पूर्ण होत आहेत. कोरोनापासून यात्रा नव्हतीच झालेली आणि आता ह्या वर्षी पहिल्यांदा भरल्यामुळे भाविकांचा रिस्पॉन्स त्याला जास्त आहे आणि म्हणजे चांगल्या प्रकारे पब्लिकचा रिस्पॉन्स आहे. रात्री पण संदलचा कार्यक्रम होता. खूप गर्दी होती. जसं की मित्रांनो विजू भाऊंनी सांगितलंय की यात्रा 5 वर्षानंतर भरली. तर ते खरंच आहे मित्रांनो. जसं कोरोना आला त्यानंतर यात्रा बंदच पडलेली होती इथली. बंदच पडली होती. तर ती नंतर आता आत्ताच भरली यावर्षी. मागच्या वर्षी पण भरली नव्हती, त्याच्या आधी पण नव्हती भरलेली. त्याच्यामुळे एक 2-4 वर्षापासून यात्रा नव्हती. कसं आहे मित्रांनो, यात्रा म्हणलं की घरातील उत्सव आला. उत्सव एक उत्सवच असतोय. जसं दिवाळी, दसरा असतोय ना, तसं यात्रा पण एक त्याप्रमाणे उत्सवच आहे. यात्रेचा उत्सव साजरा. आणि लहान मुलांना खेळणी घेणं किंवा इतर घरातल्या मंडळींना पण देवदर्शन शॉपिंग आनंदी वगैरे वातावरण आनंदी एक वातावरण आनंदी तयार वातावरण होतं. असतं. बाहेर आणि गावी काम करायला बाहेर गावी जे गेलेले काम जे आपल्या करतात घरातले व्यक्ती तर असतात ते ते पण एक गावी यात्रा येतात. म्हणून मित्र मंडळी सर्व एकत्र येऊन त्याचा आनंद घेतात. गाठी-भेटी होतात. गाठीभेटी होतात. पाहुणे त्यामुळे रावळे एक वगैरे सर्व यात्रा येतात. म्हणजे एक वेगळाच असा एक अनुभव असतो, वेगळाच आनंद असतो. आणि एक 5 वर्षानंतर ही यात्रा होते. त्यामुळं आमच्या गावामध्ये सध्या प्रत्येक आनंदाचं घरामध्ये खूप वातावरण चालू आहे. आनंदी वातावरण आहे. खूप चांगल्या पद्धतीने लोक सेलिब्रेट करून राहिले ही यात्रा. आणि सर्व काल पण संदल होता धर्माचे लोक मित्रांनो. या या यात्रेला काल संदल होता. देवाची ती चादर चादर वगैरे घालण्याचा प्रोग्राम होता. तर इतर वर्षीपेक्षा यावर्षी खूप गर्दी होती त्यासाठी. आणि खूप फटाकेबाजी वगैरे असं वेगळंच वातावरण होतं. आतिषबाजी भरपूर झालेली आहे मित्रांनो. आणि आज पण इतके भाविक ची गर्दी आहे मंदिरामध्ये दर्शनासाठी. आणि दुसरी गोष्ट मित्रांनो, हे जे देवस्थान आहे ते कुठल्या एका जाती धर्माचं नाही, तर सर्व धर्मीय धर्माचे लोक या देवस्थानाला दर्शनासाठी येत असतात. आणि खूप चांगल्या पद्धतीने हा यात्रोत्सव इथून मागे पण होत होता मित्रांनो. परंतु कोरोनापासून याला थोडंसं ब्रेक लागला होता आणि तो ब्रेक यावर्षी निघलेला आहे. तर ह्या वर्षी ही जी यात्रा आहे ही खूप चांगल्या पद्धतीने होऊ राहिली. आणि आम्ही पण सकाळी दर्शनासाठी गेल्यानंतर पहिल्यांदा भेळ घेतली. आपले पहिल्यांदा दर्शन केले, त्यानंतर भेळ वगैरे घेतली. यात्रेत थोडंसं फिरलो आणि नंतर मग आम्ही इकडे आलो आणि मग हा ब्लॉग बनवतोय मित्रांनो. तर मित्रांनो, आपल्याला हा ब्लॉग आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि तुमच्या भेटूया गावची यात्रा कधी असते कमेंटमध्ये सांगा. भेटूयात मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला यात्राचे दर्शन दाखवू. ठीक आहे. जय हिंद, नमस्कार. जय महाराष्ट्र. या भेळ खायला.